नमस्कार. नवशिक्षण ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण मतदान यादीमध्ये आपल्या मतदान केंद्राचा नंबर, आपला मतदान यादीतील आपला अनुक्रमांक, मतदान यादीतील आपलं नाव हे कशा प्रकारे ऑनलाईन शोधायचं आहे हा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. सर्वांनी सुरुवातीला आपल्या मोबाईलमध्ये असणारा क्रोम किंवा फायरफॉक्स किंवा गुगल या कोणत्याही एका ब्राउझरमधून कोणता एक ब्राउझर ओपन करायचा आहे. आपण या ठिकाणी गुगल क्रोम हा ब्राउझर ओपन करूया. गुगल क्रोम आपल्या समोर ओपन झालेला आहे. तर या सर्च बारमध्ये ceo.maharashtra.gov.in हे नाव सर्च करायचे आहे. आपणासमोर पुढील प्रमाणे चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र हे पेज ओपन होईल. या पेजवरील आपणास दिलेल्या PDF इलेक्टोरल रोल पार्ट वाईज या टॅबवरती क्लिक करायचे आहे. पुढील पेज ओपन झाल्यानंतर आपणास या ठिकाणी काही माहिती भरवायची आहे. त्यात सुरुवातीला आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. यामध्ये आपणास आपल्या जिल्ह्याचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, यात आपल्या मतदारसंघाचं नाव निवडायचं आहे. या ठिकाणी जो आपला मतदारसंघ आहे तो आपण निवडून घेऊया. आणि त्यानंतर सिलेक्ट पार्ट म्हणजे यामध्ये आपल्या गावाचं नाव निवडायचं आहे. आपलं मतदान ज्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव आपल्याला निवडायचं आहे. समजा आपलं मतदान या ठिकाणी टाकळी डोकेश्वर या गावामध्ये आहे, परंतु टाकळी डोकेश्वरमध्ये एकूण 4 बूथ आहेत, 78, 79, 80 आणि 81. आता यापैकी आपणाला माहीत नाही आहे कोणत्या बूथमध्ये आपलं नाव आहे, कोणत्या केंद्रामध्ये आपलं नाव आहे. म्हणून आपण या 4ही केंद्रांच्या PDF डाउनलोड करून घेऊया. सुरुवातीला आपण 78 नंबरची PDF डाउनलोड करून घेऊया. ज्या गावामध्ये जास्त मतदार असतील त्या गावामध्ये केंद्रही जास्त असतात. त्यामुळे अशा गावांमधील जेवढ्या तुमच्या केंद्रांची संख्या असेल त्या सर्व फाईल तुम्हाला डाउनलोड कराव्या लागतील. आणि त्यानंतर पुढे जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला इथे टाईप करायचा आहे. ओपन PDF या टॅबवरती आपणास क्लिक करायचं आहे. ती आपली फाईल डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. आणि डाउनलोड झाल्यानंतर ती फाईल आपल्यासमोर ओपन होईल. या प्रकारे आपल्यासमोर आपल्या गावातील मतदार केंद्रातील जे काही मतदार आहेत त्या सर्वांची नावे आपल्यासमोर येणार आहेत. आपल्या गावातील मतदार केंद्राचा नकाशा आणि जी काही नावं आहेत आपल्या गावामध्ये ती सर्व नावं या ठिकाणी आपल्याला आलेली दिसतील. हे पहा, आपल्यासमोर आपल्या गावाची यादी ओपन झालेली आहे. यादीचा क्रमांक आहे, यादी भाग क्रमांक 78 म्हणजे आपला मतदान केंद्राचा नंबर आहे. आणि ही यादी पहा, पुनरीक्षणाचे वर्ष आहे हिचं 2021. अर्थ दिनांक आहे 1/1/2021. पुनरीक्षणाचा प्रकार आहे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2021. आणि या यादीचा प्रसिद्धीचा दिनांक आहे 17/11/2020. यादी, त्यानंतर यादी भाग आणि मतदान क्षेत्र तपशील.
यादी भागातील विभागाचे नाव दिलेले आहे त्यांनी गावठाण, टाकळीडोकेश्वर आणि बांडेवस्ती. मूळ गाव वगैरे दिलेलं आहे, पिनकोड दिलेला आहे. त्यानंतर आता त्याखाली दिलेला आहे तुमच्या मतदान केंद्राचा अनुक्रमांक व नाव. मतदान केंद्राचा अनुक्रमांक आहे तुमचा 78 टाकळीडोकेश्वर. मतदार केंद्राचा प्रकार आहे, पत्ता पण दिलेला आहे या ठिकाणी. मतदारांची संख्या दिलेली आहे पहा. सुरुवातीचा अनुक्रमांक 1, शेवटचा अनुक्रमांक आहे 49. एकूण पुरुष मतदार आहेत यामध्ये 474 आणि महिला आहे 494 आणि एकूण मतदार आहेत 968. त्यानंतर आपल्याला मतदान केंद्राचा जो काही नकाशा असतो तो गुगल मॅपवरून सुद्धा दिलेला आहे आणि त्या मतदान केंद्राचा फोटोसुद्धा आपल्याला दिलेला आहे. या प्रकारचा नकाशा मतदान केंद्राचा दिलेला आहे. यानंतर खाली मतदारांची यादी दिलेली आहे आणि तिचा प्रसिद्ध दिनांक आहे 17/11. विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक व नाव आहे आपल्या 224. विभागाचा क्रमांक व नाव आहे गावठाण, टाकळीडोकेश्वर. अशा प्रकारे आपण आपल्या मतदार यादीतील आपला अनुक्रमांक शोधत जायचा आहे, जो वरती चौकटीमध्ये दिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या नवशिक्षण ज्योत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.